नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी घेऊन आलेले तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ, ज्याच्यामध्ये नीट 2024 जी एक्झाम विद्यार्थी देणार आहेत त्यांच्यासाठीचे काही IMP टॉपिक्स आहेत किंवा खूप इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत, ज्यांचं मार्कांचं वेटेज जे आहे त्या दृष्टिकोनातून जे IMP किंवा ज्याला आपण डू ऑर डाय चॅप्टर म्हणू शकतो ते या ठिकाणी मी सांगितलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। याच्यामध्ये तुम्हाला जर स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही तोही काढून घेऊ शकता। त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून चॅनलवरती अपडेट राहून तुम्हाला अशाच नवनवीन बातम्यांचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहतील। सर्वप्रथम नीट एक्झामसाठी जी तुम्ही प्रिपरेशन करताय त्याच्यासाठी सगळ्यांनाच ऑल द बेस्ट। बऱ्यापैकी तुमचा अभ्यास आता कव्हर झालेलाच असणार आहे, पण एक रिव्हिजन किंवा एक लास्ट टच ज्याला आपण म्हणतो, एक लास्टची असणारी एक रिव्हिजन जी बाकी असते त्याच्यासाठी एक टेन्शन आपलं असतं की आपण राईट वेनी चाललो आहे का। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असणार आहे तर फिजिक्सचे जे काही टॉपिक आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहेत। मॉडर्न फिजिक्स आहे, ऑप्टिक्स आहेत। या ठिकाणी जे मार्कांचं वेटेज मी दिलेलं आहे ते या ठिकाणी पर्सेंटेज वाईज दिलेलं आहे। त्याच्यानंतर इलेक्ट्रोडायनामिक्स आहे, थर्मोडायनामिक्स आहे, वेव्ज आहेत, त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे। या प्रत्येक टॉपिकला पर्सेंटेज वाईज जे काही वेटेज दिलेलं आहे ते या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। पुढचा आहे तो म्हणजे केमिस्ट्री आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला परत या ठिकाणी ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री याला मार्कांचं जे वेटेज आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे। खूप IMP आहेत, रिव्हिजन करत असताना तुम्ही सुरुवातीला हे टॉपिक घ्या, जेणेकरून तुम्ही तुमचं जे काही रिव्हिजन आहे ते परफेक्ट करू शकाल। त्याच्यानंतरचे परत हे केमिस्ट्रीचेच काही टॉपिक तुम्हाला दिसत असणार आहेत या ठिकाणी। यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा तुम्ही रिव्हिजन करत असताय तेव्हा ते करत असताना या ठिकाणी IMP टॉपिकपासून सुरुवात केली तर ते जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता असते। त्याच्यानंतर आहेत हे बायोलॉजीचे काही टॉपिक आहेत, ह्युमन सायकोलॉजी आहे, त्याच्यानंतर जेनेटिक अँड इव्हॉल्युशन आहे, प्लांट सायकोलॉजी आहे, इको सायकोलॉजी आहे। हे तर झाले 4 टॉपिक। त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ल्ड आहे, इथं वरती थोडंसं ते कट झालेलं आहे, दिसत नाही आहे। त्याच्यानंतर जे बाकी खाली आहे रिप्रोडक्शन आहे, सेल स्ट्रक्चर अँड फंक्शन आहे, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन अँड ॲनिमल प्लांट्स आहे। त्याच्यानंतर चला तर मग सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट। तुम्हाला हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच आपल्या बोर्ड एक्झामची तारीखसुद्धा या ठिकाणी जाहीर होणार आहे, त्यामुळे चॅनलवरती अपडेट राहा। धन्यवाद।